हरिदेव बसे कीर्तन मर्यादा आवाजाची मर्यादा पाळा. सगळ्याच आवाज कीर्तन आहे. हरिभक्त पारायण तुळशीदास महाराज त्यांना साथ करते. हरिभक्त पारायण सोसे महाराज.
त्याचा रिकव्हरी कर.
देवसे चित्ती त्याची घडावी
संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना हरिजनास वे भेटे न हो अंग संग तुटे न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना विठ्ठला जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्तके दे प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागे संत हिर लोकासने तुका तुझी तुहा परब्रह्म प्रकाश जळी रक्षिले निर्जीव कागदासी सर्वांनी डोळे बंद करा हात जोडा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन का
योगपीठे तटे भीमरत्नमो वरं पुण्डलिकाय धातुमिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दो परब्रह्मलिङ्गं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे आता नमो प्राप्त प्रस्तुत कीर्तन रूपी विश्वमान्य विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय बाबा तर जगाच्या पाठीवर जगद्गुरु 3 आद्यगुरु शंकराचार्य 1 कृष्ण मोंदे जगद्गुरु 2 आणि जगद्गुरु तुकोबाराय 3 या 3 जगद्गुरु तुकोबाराय यांचा तिसऱ्या क्रमांकाचे जे जगद्गुरु आहेत यांचा अभंग मागणी या प्रकरणातील आजच्या सेवकाचा निवडला विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात की देवा
या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात की देवा त्यांच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे, त्यांच्या चित्तामध्ये तू आहे, त्या हरिजनाची संगत आम्हाला घडू दे असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की देव वसे तिची त्याची घडावी संगत. आणि तेव्हा हीच आमची वासना आहे, हीच आमची अपेक्षा आहे, हे आमचं मागणं आहे तुझ्याकडे की ज्यांच्या चित्तामध्ये तुझा वास आहे ना, ज्यांच्या चित्तामध्ये तू राहतोय त्यांची संगत आम्हाला मिळते. ती वासना आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, ती वासना आमच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. ऐसे आवडते मना किंवा पूर्वावी वासना. आणि त्या हरिजनाची का एकदा आम्हाला जर भेट घडून आली की त्यांची आणि आमची काटा तूट होऊ देऊ नको. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की हरिजनाचं मी भेटी न हो अंग संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आणि त्यांची जर संगत आम्हाला घडली, त्यांच्या संगतीत जर तो आम्हाला ठेवलं आणि त्यांच्या संगतीत आम्ही जे काही जीवन जगलं ते जीवन जगल्याचं फलं फायदा आमच्या जीवनाला होणार आहे. हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे जिने भले सुंदर संगतने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठाला. बाबा लाईट गेली तर माणसं अशा बॅटऱ्या चमकू लागले जसं काय महाराज लोक पळून जाणार आहे. पळून जाणार नाही, सगळं कीर्तन करणार आहे आणि कीर्तन झाल्यावर पाकिट घेऊन जाणार आहे. विठाला सगळ्यांनी शांत बसायचं. बाबा चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं अर्ध कर्तव्य असतं की अल्पसा परिहार देणं. आता तो अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या पुण्यपावन गावामध्ये हात चालू असलेला जे अधिकार संपन्न साधू आहेत त्या महात्म्यांच्या सोहळ्यानिमित्त आदरणीय श्री संत सावता महाराजांच्या सोहळ्यानिमित्त हा सत्याचं आयोजन आहे. आणि या सोहळ्यातील ज्यांनी माझ्या सेवेचं यजमानपद घेतलं ते आदरणीय श्री प्रदीप कौशल्याबाई विठ्ठलराव वाघ जे नगरसेवक आहेत ते. आता बाबा एक पद्धत सांगतो बरं का, जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाघ काका, जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत का, ज्याच्या नाव पुढं त्याच्या आईचं नाव दिसणार, त्यांच्या वडिलाचं नाव दिसणार, नंतर आडनाव दिसणार. मुंडे साहेब सुद्धा, धनंजय मुंडे साहेब सुद्धा संपूर्ण नाव लावतात. आणि आपल्या भागाचं वैभव विद्यमानचे आमदार आहेत आदरणीय मनोज कायंदे आमची भावकी, ते सुद्धा सगळं नाव लावतात. बरं हे एक विशेषता आहे बरं. आणि आई वडिलाचं नाव असलं पाहिजे, कारण जे बिलं निघतात ना वर गेल्यावर ते आई वडिलाच्या नावाने निघतात, आपल्या नावाने निघत. धन्य माता पिता त्यांच्या नावाने बिलं निघत असतात, म्हणून त्यांचं नाव पाहिजे विठाला. त्यांनी या सेवेचे यजमानपद घेतलं, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि या कीर्तनासाठी जे आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांचं संगीत क्लासेस आहेत त्यांच्याकडे सुद्धा भरपूर विद्यार्थी शिकतात, ते आदरणीय माझ्यावरती मोठ्या भावासारखे प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्त पारायण खुशे महाराज बाबांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले ज्यांनी गोड अशी गायनाची चाल गायली ते हरिभक्त पारायण गायन गंधर्व गायन भोकेळा यशोधनजी महाराज गंडे बाबाच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्याचबरोबर बाबांचं हरिभक्त शेवाळे बाबाच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्याचबरोबर हरिभक्त पारायण 12 गाव आहेत का नाही
ते बारागावचे म्हणतात ना, आदरणीय ते बारागावचे भक्तिमंडळ सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. सगळेच मंडळी अत्यंत तोलामोलाचे आहेत. त्याचबरोबर त्यांचा गोडासा पक्का असतो ते हरिभक्त पारायण सुरज दादाच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. त्याचबरोबर विनयकरी दादा असतील, सगळे दादाची मंडळी, जितकं माझं वय तितका या लोकांचा परमार्थ आहे, त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. सर्वांच्या चरणावरती हरिभक्त पारायण बाबा सुद्धा आहे. आणि ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. तिथे वारकऱ्याचं जीवन असतं बाबा, ते जीवावर असतं बरं, त्याच्या जीवावर असतं. त्यांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आणि ज्यांच्या बोटाला धरून मी परमार्थ करायचा शिकतोय आणि भविष्यात सुद्धा शिकत राहील, ते हरिभक्त पारायण मृदंग विशारद मृदंग अलंकार जितक्या पदव्या लावा तितक्या कमीच आहेत. ते माझे गुरुवारी हरिभक्त पारायण कैलासजी महाराज कायंदे माझ्या गुरुवाऱ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. सगळेच मंडळी आता तुम्ही सगळे बसलेले मायबाप सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करतात. बाबा आता परमार्थात मागणी करणं ही योग्यच आहे बरं, पण तरी सुद्धा संतांनी देवाकडे मागण्या केल्या, काहीतरी मागितलं. आता बाबा 4 प्रकारचे जीवन आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये एक जीवन आहे वंदनीय, पूजनीय, निंदनीय आणि उपेक्षणीय. उपेक्षणीय म्हणजे मागणी करणं. थोडा सगळ्यांचा विचार करू. जे पहिलं जीवन आहे ते वंदनीय. आता कसं होतं माहिती बाबा, सगळ्याचं नाव कीर्तनात घेऊन काही शक्य नसतं बरं का, पण जे मंडळी खरंच अत्यंत प्रेमानं, तुमच्या गावातले काही माणसं अजून घरात झोपलेले नाही येता पाहिले बोल बाबा. बाबा प्रत्येकाला काहीतरी वाटा, आपल्या गावात सत्ता चालू आहे, सासू महाराज उत्सव चालू आहे, आपल्या कानावर देवाचं नाव येईल, इथपर्यंत येणं कर्तव्य आहे. पण परमार्थावर जी निष्ठा असते, भाव असते, श्रद्धा असते, एक ऐकण्याची तळमळ असते, ती तळमळ म्हणजे आदरणीय आमचे जायबाई सर, ते सुद्धा दगडवाडीहून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या सुद्धा चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आता सगळ्या मंडळीचं नाव घेणं काही शक्य नाही. आता सदस्य चालता चालता विठाला एक वंदनीय, पूजनीय, या दोन्ही मध्ये सुद्धा संत येतात. संत वंदनीय, संतांच्या पायावरती वंदन केलं पाहिजे, माथा ठेवला पाहिजे. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा मस्तक हे पाया. बरं बाबा, आपणच संतांच्या चरणावरती माथा ठेवतो, याच्यात नवल नाही ना. हरी ब्रह्मादिक ज्यांचे
हे संत वंदनीय ते संत दिनात दीन जनांचा उद्धार करण्याकरता आलेले ते काय टाइम सांगितलं कमी ते म्हणजे 8:30 ला जरी सुरुवात झाली तर 10 ला संपवावं लागलं आणि मी भरण्यासाठी आता माणूस आहे जे परमानेंट ते म्हणा सिंगल म्हणा बसत नसलं तरी म्हणा मी ओढून काढून घेतो फक्त हाताला येणं असं द्या दीनजनांचा उद्धार करण्याकरता आलेले संत सामान्य नाही खऱ्या जन जड जीव ते दीनजनाचा उद्धार करण्याकरता आले त्रिभुवनात श्रेष्ठ आहेत ते माझे ज्ञानोबा फार गोड वर्णन करतात उत्तमासे मस्तक खालविजे हे काय कौतुक परिमानो तिन्ही लोक वंदिती पायवलिया परिमानो तिन्ही लोक जे तिन्ही लोकात श्रेष्ठ आहेत ते संत आहेत अजून गोड वर्णन करतात माझे ज्ञानोबा आहे आघविया जगा एक सेव्य जैसे का उदक तैसे तया ते तिन्ही लोक तैसे तया ते तिन्ही लोक म्हणजे जे तिन्ही लोकात श्रेष्ठ आहे ते संत आहे आणि ते संत ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याची माती देव उचलून आपल्या माथ्याला लावतो इतके संत वंदनीय देव इच्छी रज चरणाची माती म्हणून त्यांच्या चरणावरती वंदन केलं पाहिजे माथा ठेवला पाहिजे बाबा यामध्ये आता दुसरा मुद्दा आहे जो दुसरा प्रकाराचे दुसरं जीवन आहे बाबा ते जीवन आहे पूजनीय आता सगळ्या संतांमध्ये माझे ज्ञानोबा किती पूज्य आहेत सांगू ज्ञानियाचा शिरोमणी
म्हणून संतांची पूजा केली पाहिजे. पूज्य म्हणजे पूजा करणं. बाबा आता देवाच्या हातामध्ये 4 आयुध आहेत. शंख चक्र गदा पद्म, पहिला आला पुरुषोत्तम. काव्यामध्ये फार सुंदर वर्णन आहे बरं. अवताराच्या राशी शंख हे आपल्याला माहिती आहे, चक्र हे आपल्याला माहिती आहे, गदा हे आपल्याला माहिती आहे, आणि पद्म. पद्म म्हणजे काय? बोला गड्या. पद्म म्हणजे काय? पद्म म्हणजे कमळ. बाबा देवाच्या हातामध्ये कमळ कशा करताय? वैभव साहेब तेव्हा भाजप होतं का? होतं भाजप तेव्हा. आता असं म्हणत बाबा काही लोक म्हणजे हेराचं मान भाजपचं होतं. बाबा आपला फक्त एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. आपल्याला काय करायचं बाबा कोणत्या पक्षाने? जसे माणसं असतील तसं आपण कीर्तन करायचं. कमळावाले आले की कमळावर बोलायचं. बाबा आमच्याकडे लोणीकर साहेब आमदार आहेत, परतूर मतदारसंघाचे. त्याचा वाढदिवस झाला. वाढदिवसाला मोह कीर्तन. वाढदिवसाला मोह कीर्तन. कीर्तनात जेवढे ठरले होते बाबा त्या कीर्तनात अभंगच घेतला. वचन ऐका कमळापती आणि निष्ठो कमळावर बोललो. साहेब म्हणले किती ठरले? म्हणजे 10. द्या म्हणे 20 घेतले बाबा. घरी गेलो फोन बंद करून झोपलो. सुखे मी निजलो का. आपल्याला काय करतात? जसे माणसं असेल तसं कीर्तन करायचं. काय चालू होतं आपण? काय चालू? हा बाबा जुने थोडं जाणकारीत बरं. शंख चक्र गदा आणि पद्म, कमळ चालू होतं बाबा. देवाच्या हातामध्ये कमळ कशा करताय? भक्ताची पूजा करण्याकरता देवाच्या हातामध्ये कमळ आहे. माझे नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात. चक्रे अहंकाराचे करी चिंता, मोह ममता भेदी गदा, शंखे भेदी निज बुधा आणि निज भक्त निज कमळे पूजी. देवाच्या हातामध्ये कमळ कशा करताय? तर भक्ताची पूजा करण्याकरता देवाच्या हातामध्ये कमळ आहे. इतके संत पूजनीय आहेत. बाबा आपण जर घरामध्ये जर देव पूजा करायला बसलेलो असलो आणि आपल्या जर दारामध्ये साधू संत आले तर ती पूजा आपण बाजूला सारली पाहिजे आणि अगोदर त्या संताची काय केली पाहिजे? आरती केली पाहिजे. देव सारावे परते, संत पूजावे करते. त्या हातातली पूजा सारून अगोदर संताची काय केली पाहिजे? आरती केली पाहिजे. इतके संत पूजनीय. हे झालं बाबा दुसरं जीवन. आणि आता जे तिसरं जीवन आहे ते आहे निंदनीय. निंदनीय जीवन आहे. ते निंदनीय जीवन तुम्हा लोकांचं. आणि चौथ्या प्रकारचं जे जीवन आहे ते जीवन आहे उपेक्षणीय, म्हणजे मागणी करणारं. त्या जीवनामध्ये आपणही येतो आणि संतही येतात. मग ती माणसं संतात आणि आपल्यात फरक काय? तर बाबा संत देवाकडे गेल्यावर उपेक्षा म्हणजे मागणी करणं. संत देवाकडे गेले की परमार्थिक गोष्टीची मागणी करतात. आणि तुम्ही आपण जर मनुष्य लोक जर देवाकडे गेलो तर सांसारिक जे जीवन आहे त्याची मागणी आपण करत असतो. तर मागणी करणं कोणत्याच अर्थानं योग्य नाही. मला एक सांगा आई, जर शेजारी तुमच्याकडे सतत जर पीठ मागायला येत असली तर तुम्ही एकदा देता, दोनदा देता, तिसऱ्यांदा देता का? बोलाकडे आणून घेईन आता नुसतं पाहिजे तर असं झोपून राहिले तसं काय गाथा पाठे तुमचे. बरं बाबा गाथा पाठे म्हणाव तर यायचे भजन तर तुम्ही ऐकले ना. भजन चवायचंच नाही तो बयायचे भजन. आमच्या दिदीचं लग्न झालं आता उन्हाळ्यात आणि ते
दुपारचा टाइम होता आणि हळदीच्या आदल्या दिवशी का हळदीच्या दिवशी गाणी म्हणतात किंवा हळदीचे गाणी दुपारच्या पाण्यात कैलास बाबा आम्ही घरीच बसलेलो. ते बायाची गाणी चालली. एका बाईनं काय गाणं म्हणलं आई सांगा तुम्हाला. त्या बाईनं जे गाणं म्हणलंय ते जर गाणं खोटं असलं तर बांधे देऊळगाव राजाची शपथ. काय गाणं म्हणलं ते बाई सांगू. अनबाईचा नाच टकलं सोमनच्या चुड्याला माकड लटकलं अनबाई लटकलं. बाबा त्या दिवशी असंच म्हणलं सुमन अशी पुढंच बसलेली. बंद कीर्तन नुसतं डोळे वाटावर पाहू लागले. बाबा आता कशी मोकळे झाले आणि आता लोक चिंतन सांगू लागलो होतं जसं काय सकाळी बाबा कापाल नाही होती. म्हणलं जरासा खवरा आणा म्हणलं किडे मरतात पण बाबा पुढे पुढेच किडे मरतात पुढे पुढे खवऱ्यातून किडे येतात. तिसरं जीवन चाललं होतं उपेक्षणीय जीवन. मागणी करणार. बाबा आता मागणी करणं योग्य नाही पण आई मला सांगा जर एखादी शेजारी तुमच्याकडे जर सतत नेहमी जर पीठ मागायला येत असली तर तुम्ही एकदा देता दोनदा देता तिसऱ्यांदा देता का नाही. पण संतांनी वारंवार देवाकडे मागणी केली तरीही देव कंटाळला नाही. काय कारण असेल मला सांगा आई. जर तुमच्या लेकरानं तुमच्या मुलानं तुमच्या मुलीनं जर तुमच्याकडे मागणी केली कितीही वेळेस करू द्या तुम्ही नाही म्हणू शकताल का. नाही. तसंच संतांनी देवाला आपलं मायबाप मानलेलं आहे. तुम्ही माता पिता देवाला मायबाप मानलं. मग आपल्या मुलांनी आपल्याकडे मागणी करणं यात वावगं नाही. देवाला तर संतांनी मायबाप मानलं म्हणून संत देवाकडे मागणी करतात आणि मागणी काय करतात माझे तुकोबार आहे की देवा ज्यांच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे ज्यांच्या चित्तामध्ये तुझं सतत भजन आहे नामस्मरण आहे त्या हरिजनाची संगत आम्हाला घडू दे. हे जगद्गुरु तुकोबार आहे.
देवाचं भजन आहे त्यांची संगत आम्हाला भरू दे असं जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये मागतात. म्हणजे बाबा मागणी करणं याला सुद्धा आपल्या संप्रदायामध्ये किंमत आहे. हा संप्रदाय काय साधा नाही बरं बाबा. ह्या संप्रदायाची सुरुवात भगवान भोलेनाथापासून झालेली आहे. जो वारकरी संप्रदाय ना त्याचं मूळ नाव काय? भागवत संप्रदाय. जुनाट परंपरा आहे. भोलेनाथांनी चालू केलेली ही परंपरा आहे. बरं मग आता तुम्हाला प्रश्न पडतील ना माणसाला. पण बाबा प्रश्न बी चांगले पडवत आहे भाई. त्यादिवशी एका जणांना प्रश्न विचारला म्हणे रूप पाहता लोचनी सुख झाले व सहाजणी त्या सहाजणी कोणत्या? बाबा फुकट कळून शेंडी वळवलंय ना. घेणं देणं कंदी लावून येणं गेल्याच्या खिशात 3-3 पेन काय गरजच नाही या प्रश्नाची बाबा. प्रश्न सुद्धा चांगल्या मनात निर्माण होतो. बाबा प्रश्न निर्माण होता. आता संप्रदाय भोलेनाथांनी चालू केलाय. आवाज कमीच राहू दे सगळे. भोलेनाथांना संप्रदाय चालू केलाय. मग चालू केला तर पहिलं भजन कोण्या शब्दावर केलं माहिती आहे कोणाला? माहिती आहे बाबा? पहिलं भजन रामकृष्ण हरी नाही. हरी 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 मंत्र हा सेवा पण बाबा हरी हा शब्द मुळात बी महादेवाचा नाही बरं. आता आपण सहज म्हणतो ना की बाबा हुसेन महाराजांची चाल म्हणली ती चाल म्हणून सहज म्हणतो ना आपण. पण ती चाल हुसेन महाराजांची आहे का? ती त्यांच्या गुरुकडून आलेली मुळात त्यांची आहे का? नाही, मुळात त्यांची ती चाल नाही, त्यांची चाल वेगळीच आहे. त्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीच्या आता जेवण या तुम्ही काय करता काय करायला काहीच कळत नाही बाबा. त्या दिवशी एक जण कीर्तन झाल्यावर हसू लागलो. जे विठ्ठल झाल्यावर म्हणलं खाऊन हसले आणि मग असा डायलॉग आता कळाला. सहज म्हणतो ना आपण फार फार गोड चाल म्हणली होती त्यांनी. चाल म्हणतो सहज म्हणतो एखादी लगे काय महाराजांनी वाजवली ती वाजवा सहज म्हणतो ना. तो बोल एखादा जो चांगला असेल सहज म्हणतो. पण हा बोल ही लगी ही चाल त्यांची का मुळात नाही. मग तसा हा हरी मंत्र सुद्धा शिवाचा नाही कोणाचा आहे? वेदाचे हे बीज
वेदांतलं एक मूळ ही परंपरा आहे. पहिलं भजन कोणा शब्दावर चालू झालं? हरियाने कोणी केलं? भगवान शिवजींनी केलं. पण पहिली वारी सुद्धा कोण केली? एका जनार्दनी वैष्णव. सगळ्यांचं शिरोमणी कोण आहे? महादेव. पहिली वारी सुद्धा महादेवाने चालू केली. पहिली वारी चालू केली कोणी केली? महादेवाने. म्हणजे आपल्या संप्रदायाची सुरुवात कुणापासून आहे? बोला, कुणापासून आहे? महादेवापासून सुरुवात आहे. मग ती परंपरा समोर कशी आली? जोपर्यंत माझे ज्ञानोबराकडे ही परंपरा आली नाही तोपर्यंत ती परंपरा एक गुरु एक शिष्य ही परंपरा होती. आता सुरुवात कोणापासून झाली? महादेवापासून. तुमचे महादेवाकडे ज्ञान होतं, ते ज्ञान पार्वतीला ऐकायचं होतं. मग पार्वती सतत 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 महादेवाला म्हणायची, तेव्हा असं कोणतं ज्ञान आहे ते ज्ञान मला सांगा. कोणतं ज्ञान आहे मला सांगा. कुणच लावून धरलं. कोणतं ज्ञान आहे ते मला सांगा. पण महादेवा म्हणायचे, थांब, वेळ आल्यावर सांगतो, काळ आल्यावर सांगतो, थांब दर्श ताई होती. पण बाई ऐकत आहेत का? तुम्ही काय म्हटल्यावरती थोडीच बाई ऐकत आहेत का? बरं बाबा, भैया जरी एकदा बिघडल्या काय बोलण्याचं नेमकी नाही. भैया काय बोलण्याचं नेहमी बाबा. आता आषाढीची वारी झाली, आषाढीची, आणि आम्ही घरी आलो एका मार्गदर्शन. पहिलं बाबा तुम्ही होते आणि त्या महाराजाच्या घरी गेलो. नेमकी बॅग खुली. त्या मला जाता जाता म्हणजे महाराज चहा घेऊन जा. नेमकी बॅग खुली. बाई म्हणे कशाला आले? तिकडच राहायचं ना, तिकडच करायचं भजन. उचला भांड, आणा पाणी, कानात काय खुट्या ठोकल्यात का? तिकडच राहायचं, तिकडच करायचं भजन, तिकडच बघायची एखादी धर्मशाळा. हे तुम्ही मला बंद बोलू देत ना, त्याच्यामुळे असं होतं बाई. बरं बाबा, आमची भाषा मराठवाड्यातली. माणसानं कधी बाबा आपल्या भाषेचा ढळूस पडत नाही. बरं, जी भाषा असेल तसंच बोलायचं. बरोबर ना बाबा? जी भाषा असेल त्या भाषेत बोलायचं. उगाच कशाला आवाजाचा? आता याच्यातल्या काही काही बाया ज्यात उद्या एक आणि पुन्हा काही कानाच्या दिवशी ज्या चिखलीला राहत्या, बुलढाण्याला राहत्या, त्या जरा शुद्ध भाषा आणत्या गावाकडे. बरं, गावाकडे येऊन त्या आल्या ना, म्हातारी कशी बसणार आणि त्याच्या साईड पदरच काय काढायला, भावळ्याचे केसच काय कापलेले, आणि येऊन म्हाताऱ्या बाई कशी बसणार आणि तिला तिच्या कशी शुद्ध भाषा आणणार. आमचे ते ना, आमच्या त्यांचं ना, आमचे ते नागतूनचे ते त्या म्हातारीनं गावात भोगले इंतान पाहिले. ते फाळत कोणच म्हातारीने केलंय. मग शुद्ध भाषा आणायची काय गरज आहे बाबा? हे काय असतं बाबा? भाषा भाषेला काय असतंय? फरक असतंय बाबा. ते 4 पसार 12 पसार गेल्यावर म्हातारी माणसं म्हणतात भाषा बदलते. आता आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे हा हे जुने पुढं. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. बाकीच्या आता उद्या काल्याचं प्रसाद यांच्या मग आता काय करतात बाबा. फरक असतं बरं, भाषा भागाचा फरक असतं. आमच्या इकडं कीर्तन झालं, ज्ञानदेव तुकाराम झालं, आणि महाराज जर फेटा काढून नारदाच्या गादीवर बसले तर सगळे बाया माणसं येतात, पाया पडतात. पाया पडलं की 100 रुपये ठेवतात, पाया पडलं की 100 रुपये. इकडं नाही. आज चालू करा, हे नियम चांगला आहे. हा बाबा, फरक असतं ना भाषेत.
भाषेचा फरक असतो. मी काय सांगू लागलो? जे ऐकायचं तेच ऐकायचं. काय चालू होतं? हा, महादेवाचं सांगू लागलो. पार्वती म्हणायची कोणतं ज्ञान आहे देवा, कोणतं ज्ञान आहे ते ज्ञान मला सांगा. बाबा जेच महादेवानं पार्वती उचलली कैलास पर्वताच्या नदीच्या काठावर, हे मला नाही सांगायला बरं बाबा, का गांधी म्हणून आलो का मी? ज्ञानोबा याचं सुद्धा वर्णन करतात. शिर सिंधूची पैलतीरी शक्तीची कर्ण कोवळी सांगितले त्रिपुरारी नो. माझे ज्ञानोबा सांगतात कैलास पर्वतामध्ये नेलं आणि कोणतं ज्ञान सांगितलं ते ज्ञानोबारांनी वर्णन करून सांगितलं, ते ज्ञान सांगितलं. बरं बाबा, आता कैलास पर्वतावर नेलं, नदीच्या काठावरती बसवलं आणि ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण बाबा ज्ञान असा पदार्थ आहे, मुळातच जड आहे. ज्ञान बसतंय का? ज्ञान बसतंय का? मग देवानं पार्वतीला ज्ञान सांगायला सुरुवात केलं. बाबा घंटाक्षर पार्वतीने ज्ञान ऐकलं, पण पार्वतीला डोळा लागला. हे सगळ्या देवाला कळलं. याने बैठक बोलली, सगळ्या देवानं मीटिंग भरली आणि म्हणे जो बाबा आता ज्ञान सांगायला की कॅसेट काही पुन्हा लागणार आहे का? ही कॅसेट एकदाच आहे. विठाला ही कॅसेट पुन्हा नाही बाबा. सगळ्या देवानं मीटिंग भरली. मग भगवान विष्णूनं त्या नदीमध्ये असणाऱ्या एका माशाच्या पोटामध्ये अवतार धारण केला. पण बाबा आता ज्ञान सांगायची गोष्ट अशी असते, जर मी काहीतरी तुम्हाला सांगायला तर तुम्हाला करावंच लागेल ना बाबा. त्यावेळेस मी सांगलं. मग त्या माशाच्या पोटामधून जे भगवान विष्णू होते ते हुंकार द्यायचे. भगवान विष्णूने ज्ञान सांगितलं भगवान महादेवांनी आणि ती विष्णूंनी ऐकलं. पण 2-4 घंट्याच्या नंतर महादेवानं डोळे उघडून पाहिलं तर पार्वती झोपलेली. महादेव म्हणे पार्वती झोपू द्या म्हणे, पण मी 3 घंट्यापासून ज्ञान सांगलोय, हे ज्ञान ऐकू कोण लागलं आणि हुंकारा देऊ कोण लागलं? महादेवाला प्रश्न पडला. ज्यावेळेस महादेवानं बाबा अंतरशक्तीनं बघितलं तर त्या माशाच्या पोटामध्ये भगवान विष्णूंनी अवतार धारण केला होता आणि ते भगवान विष्णू हुंकारा देत होते. त्यावेळेस ते ज्ञान महादेवाकडून ज्ञान कोणाकडे गेलं? माशाच्या पोटामध्ये भगवान विष्णूकडे गेलं आणि सूक्ष्म रूपाने गेलेले भगवान विष्णू त्या माशाचं पोट फाडून अहंकाराच्या रूपानं बाहेर आले. म्हणून बाबा माणसाला कधी अहंकार होऊ नये बरं, कधीच होऊ नये बाबा, कधीच नाही. आपल्याला काही 4-2 चाली येत असत्या, त्या चालीमुळे कधी माणसाला अहंकार होऊ नये, कधीच नाही. आपल्याला थोडंसं काय वाजवता येत असेल त्यामुळे कधीच माणसाला अहंकार होऊ नये. कोणत्याच गोष्टीचा, कोणाला सत्तेचा, कोणाला संपत्तीचा, कोणाला पैशाचा अहंकार होतो, कोणत्याच प्रकारचा अहंकार होऊ नये. भगवान विष्णूला अहंकार झाला आणि त्या माशाचं पोट फाडून भगवान विष्णूनी बाहेर आले. त्यावेळेस त्या माशाच्या पोटातून आल्यामुळं मच्छिंद्रनाथ ज्ञान कोणाकडे गेलं? मच्छिंद्रनाथाकडे गेलं. आपण हरिपाठामध्ये सुद्धा कोण म्हणतो बरं बाबा, आदिनाथ गुरु. आदी आणि नाथ, आदी म्हणजे पहिले आणि नाथ कोण? भगवान महादेव. आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा आणि मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. तिथून ती एक गुरु एक शिष्य परंपरा चालू झाली. मच्छिंद्राने बोध कोणाशी केला? गोरक्षाशी केला. आणि गोरक्ष वळाला कहिनी प्रती की बाबा हे मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, याचे फार सुंदर गाणे पण आहेत बरं बाबा. मडिलाचे देवस्थान आहे, फार गोड गाणे त्यांची. अशी बैठक न्यारी लईच भारी, देव बसलाय थाटात
ती एक गुरु एक शिष्य परंपरा समोर आलेली आहे आणि त्या परंपरेमध्ये माझे ज्ञानोबा आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार सगळं ज्ञानोबाराकडे सोपवलं आणि ज्ञानोबाराने तो युवलेचे रोप लावले बाबा युवलेचे रोप लावले द्वारी त्याचा वेध गेला त्या संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांनी देवाकडे मागणी मागितली की देवा तुझ्या चित्तामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे तुझं भजन आहे त्यांची संगत आम्हाला घडू दे ही वासना आमच्या मनामध्ये उत्पन्न झाली आहे मनामध्ये निर्माण झालेली आहे ही वासना आमची पूर्ण कर हे जगद्गुरु तुकोबाराय अभंग देवाकडे केली म्हणजे बाबा माझे तुकोबाराय सुद्धा अधिकारी पुरुष आहे अधिकारी महात्मे आणि ज्यांच्या उत्सवानिमित्तानं सोहळा चालू आहे ते काय कमी अधिकारी आहेत का बाबा कमी अधिकारी आहेत बाबा एकदा दोन चोर देवाच्या मागे लागले देवाच्या मागे आणि देव पळत 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 आरणमध्ये आला आणि स्वतः महाराजाच्या समोर येऊन सांगतोय महाराज मला लपवा महाराज मला लपवा स्वतः महाराज मुलीचा घुसातलं पण त्यावेळेस देवाने सांगितलं ते दोन चोर कोणते त्यामधला एक चोर ज्ञान आहे आणि एक चोर नाम आहे त्या दोनही चोरांच्या मी हाती नाही लागलो पाहिजे आणि त्यावेळेस माझ्या सावता महाराजांनी
दिव्याने आपली छाती कापली, छाती फाडली आणि त्यामध्ये देवाला बाबा साठविला जाता त्रैलोक्याचा, पण ते अगोदर काय सांगितलं? धन्य त्याची माता आणि धन्य त्याचा पिता. अगोदर धन्यता कोणाला दिली? मायबापाला धन्यता दिली. कारण बाबा जर वर गेलं तर बिल कोणाच्या नावाने निघते? मायबापाच्या. बाबासाहेब आज जरी तुम्ही यजमानपद घेतलं, मागचे आहेत का तुम्ही जरी ते तुम्ही सांगा मला लोक मला उशिरा आलेत का? तुम्ही जरी आज यजमानपद घेतलं, तुमच्या वडिलांचं नाव काय? विठ्ठलराव आहे का? तुम्ही गावात गेले आणि गावातून देवाकडे जरी गेले तर तिथं बिल तुमच्या नावाने नाही निघत, तिथं बिल विठ्ठलरावाच्या नावाने निघते. आता गावात गेलं तर लोक कसं ओळखीते न्यायला? अरे विठ्ठलरावचं पोरग आलं, विठ्ठलरावचं पोरग. बिल कोणाच्या नावाने निघते? अरे बोलाकडे का तिकडे येऊ? बिल कोणाच्या नावाने निघते? मायबापाच्या नावाने निघते. तुम्ही जी सेवा आज करताय, जे पुण्य आज करताय, याची बिल कोणाच्या नावाने निघणार आहे? मायबापाच्या. आणि आज सावता महाराजांनी जरी परमार्थ केला तरी ती बिल कोणाच्या नावाने निघले? मायबापाच्या. म्हणून धन्य त्याची बिल कोणाच्या नावाने निघते? मायबापाच्या. आपली छाती फाडली आणि त्या त्रैलोक्याच्या दात्याला, ते जगाच्या मालकाला, ते जगनियंत्या पांडुरंग परमात्म्याला आपल्या छातीमध्ये त्या देवाचं वास्तव्य केलं. हा अधिकार कुणाचा आहे? सावता महाराजाचा आहे. आणि तितकेच अधिकार संपन्न साधू माझे जगद्गुरु तुकोबर आहेत आणि ते तितक्याच अधिकाराने अजून देवाकडे मागणी करतात की देवा, त्या संतांची आम्हाला संगत घडली ना, की त्या हरिजनाची भेट जर आम्हाला घडली ना, ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे, ज्यांच्या चित्तामध्ये देवाचा वास आहे, अखंड भजन आहे, त्यांची संगत आम्हाला घडली ना, तर ती संगत तुटू देऊ नको. मनानेही नाही आणि शरीरानेही नाही. की मी माझ्या मनानं सांगणं अभंगाचं तिसरं चरण. अधिकाराने माझे जगद्गुरु तुकोबारायने देवाकडे अजून मागणं मागितलं की देवा, आम्हाला जितकं काय जीवन द्यायचंय ना,
जितकं काय आम्हाला जीवन द्यायचंय ना ते संतांच्या संगतीत जगू दे, कारण आम्ही ते जीवन आम्ही जर संतांच्या संगतीत घातलं ना तर आमचं भलंच होणार आहे. हे मी सांगेन ना अभंगाचं शेवटचं जलद सगळे मोठ्या अंतकरणाने प्रेमाने एकदा भजन करू, हातवर करा, आवाजात हात करा, हातवर करा, ताई करा, करा आजी करा, ज्याला ज्याला देवाना हात दिले त्यांना हातावर करा, ताई केले का करा, इकडे करा, चला महाराज चहा घेऊन करा करा ताई करा. हा शेवटचा दिवस आहे, सावता मार्गापर्यंत आवाज गेला पाहिजे. हाँ एक साथ तोले हरि गाना
जशी गुरुवारांनी बुद्धी दिली तसा बोलू नका 2 मिनिटं काय बाया 2 मिनिटं जशी गुरुवारांनी बुद्धी दिली तसा या अल्पशा वेळेमध्ये तुमच्या समोर या अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला त्या अभंगाचा भावार्थ 2 मिनिटं टाळले रे बाबा थांबा 2 मिनिटं थांबा असं आहे का बसा बसा त्रास असला तर बस झालेली सेवा माझ्या गुरुवारी हरिभक्तपरायण कैलासजी महाराज कायंदे यांच्या चरणावरती सेवेला समर्पित करतो आणि बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकीचे अपशब्द गेले असतील तर माफ करताल अशी आशा बाळगतो अपेक्षा बाळगतो आणि आवर्जून विनंती करतो की हा जो महोत्सव चालू आहे त्या महोत्सवामध्ये आनंदाने देणगी दिली पाहिजे बरं बाबा जर तुम्ही जर या सप्ताहात जर देणगी देत नसताल ती संत सेवा जर करत नसताल तर संतांनी फार प्रखड शब्दामध्ये त्याचं वर्णन केलंय बरं जर तुम्ही सप्ताहामध्ये येत नसताल वर्गणी देत नसताल आता इथं कीर्तन चालू व्हायला उशीर आहे पण पट्ट्या टाकलेल्या नाहीत ते पट्ट्या टाकणं येऊन ही बी काय संत सेवाची ही सेवा केली पाहिजे आणि ती सेवा जर तुम्ही आम्ही करत नसतो तर संतांनी फार खालच्या शब्दात त्याचं वर्णन केलं बरं बाबा ते शब्द माझ्या वयाला शोभणार नाही सांगू का सांगू का फक्त जरा वयाला शोभणारे नाही सांगू संत सेवेसी अंगाचोरी दृष्टी न पडो दयावारी ऐतिहासिक गाणी सेवा करण्याकरता काचकूचपणा करायचा संत सेवेची अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी आणि आयसियाची व्याली रान हे शब्द बयातले असते आयसियाची व्याली रान आणि जळो तिचे तोंड म्हणून या सप्ताहासाठी आनंदाने वर्गणी दिली पाहिजे आणि जाता जाता एक आवर्जून सांगेल बाबा की आता तुम्हाला वाटत असेल सप्त्यामध्ये हे काय सांगायचे विषय नाहीत गाणे म्हणायची काय गोष्ट नाही पण बाबा अगोदर धन्यता मायबापाला दिली बरं मायबापाची सेवा आपण केलीच पाहिजे आणि मायबाप कीर्तनात सांगणं काय वाईट आहे आता काय काय महाराजांनी तेच लावून धरले कीर्तनात मायबाप सांगायचं का आई माझी म्हणायचं का अरे सांगू दे ती काळाची गरज आहे ना पुढं दासरम व्हायला बाबा मग कीर्तनात मायबाप सांगितले तर काय फरक पडायला हे समाज सुधारण्याचं ठिकाण आहे ना सध्याच्या काळामध्ये कीर्तन एकच असं माध्यम राहिले बाबा यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही जातीभेद नाही आणि याच गादीवरच आजही लोक निष्ठेनं भावानं भक्तीनं ऐकतात हे ठिकाण बाबा समाज सुधारण्याचं आहे आपलं वय किती आहे आपलं पद किती आहे प्रतिष्ठा किती याला मान नाही तुमचं ज्ञान लोकांपर्यंत जाऊन किती रुजतंय त्यांना किती पचतंय हे महत्वाचं आहे मायबाप कीर्तनातून सांगितलेच पाहिजे बाबा या कीर्तनात जाऊ द्या सगळं कीर्तन जाऊ द्या पण एका माणसानं जर आपल्या मायबापाला आजपासून जर मनापासून जीव लावला त्यांची सेवा केली तर हा सावता महाराजाचा केलेला उत्सव सफल झाला म्हणताय ना बाबा काय बाबा ताकद या महाराजांच्या गादीवरून म्हणून मायबापाची सेवा आपण केली पाहिजे मी आवर्जून प्रसंग सांगत असतो की बाबा एका लग्नाला मी गेलो 2 मिनिटं आता बोलू नका थोड्या वेळात संपवता एका लग्नाला आम्ही गेलो आणि ते लग्न लावलं पण बाबा त्या लग्नात जी नवरी मुलगी होती का ती सारखं इकडं तिकडं बघायची सारखं इकडं तिकडं बघायची आम्हाला वाटलं काहीतरी वेगळा प्रकार आहे आई लग्नही लागलं जे वऱ्हाडी मंडळी ते देखील जेवले कन्यादानाच्या वेळेसही ही मुलगी सारखी इकडं तिकडं बघायची बोलू नका ती मुलगी सारखं इकडं तिकडं बघायची आम्ही एका जणाला विचारलं का हो दादा हे लग्न या मुलीच्या विरोधात व्हायलंय का ह्या मुलीला मुलगा पसंत नाही का
त्यावेळेस बाबा त्या गावातल्या माणसाला सांगितलं, नाही हो महाराज, असं काही नाही, पण ही जी मुलगी आहे ना, ही मुलगी त्या बापाला नको असलेली मुलगी होती. ही 3 नंबरची मुलगी हो महाराज. अगोदर 2 मुली झाल्या आणि तिसऱ्यांदा मुलगा होईल या अपेक्षेनं तिसरी देखील मुलगीच झाली, की नको असलेली मुलगी आहे. आणि आज या मुलीचं लग्न लागतंय, तरी सुद्धा आईचा बापीला अजूनपर्यंत प्रेमाने कधी बोलला नाही. फक्त या मुलीला अपेक्षा आहे की माझ्या बापाने यावं, मला शेवटचे जाता जाता माझं लग्न लागतंय ना, प्रेमाचे 2 शब्द बोलावे, आवाज द्या. एवढीच अपेक्षा ठेवून पोरगी सारखी इकडे तिकडे बघते, सारखी अपेक्षा ठेवून बघते. मी त्या माणसापर्यंत गेलो आणि त्यांना हात जोडले, दादा तुम्ही आम्हाला ओळखत असाल नसाल माहिती नाही हो, पण तुमच्या मुलीचं आज लग्न लागतंय, तिला जाता जाता त्या प्रेमाचे 2 शब्द बोला, जाता जाता प्रेमाचे 2 शब्द बोला. त्या माणसाने फार गोड उत्तर दिलं. म्हणे, महाराज गेलो असतो मुलीजवळ, पण कसं जाऊ, ज्या वेळेस ही झाली ना महाराज, की ज्या वेळेस हिच्या आईच्या पोटामध्ये होती ना, हिला अनेक वेळेस मारायचे प्रयत्न केले हो मी, अनेक वेळेस मारायचे प्रयत्न केले, पण पोरगी काही मेली नाही. ज्यावेळेस पोरगी जन्मली ना, त्यावेळेस 6 महिन्याची होती हो, 6 महिन्याची आहे. 6 महिन्याचा लेकरू असल्यावर किती जमता तुम्ही त्याला. 6 महिन्याची होती हो महाराज. हिच्या आईला आम्ही शेतात घेऊन गेलो, हिच्या आईला खामाला लावलं, ही पोरगी झाडाखाली तशीच पडलेली होती. असं वाटलं या पोरीला काहीतरी चावल, काहीतरी या पोरीला डसल, पोरगी मरण. पण पोरगी नाही मेली महाराज. महाराज पोरगी शाळेत जाऊ लागली हो. या 2 मुलींचे भरपूर लाड केले, भरपूर लाड केले. त्या मुलींना नव्या वह्या, नवे पुस्तक आणून दिले, नवे कपडे घेतले. शाळेत होती ना, छोटी होती ना, शाळेत जाऊ लागली. शाळेत पोरीनं 1ला नंबर आणला. शाळेतल्या सरांनी स्वागतासाठी बोलवलं, पण महाराज कधीच आवड नव्हती हो, कधीच त्या मुलीविषयी प्रेम निर्माण नाही झालं. शाळेत देखील तिच्या सत्कारासाठी गेलो नाही. महाराज जशी जशी पोरगी मोठी होऊ लागली ना, तसे तसे गुण दाखवू लागले. आई ह्या 2 मुलीला नवे कपडे आणून द्यायचो, नवे कपडे. ह्या पोरीला कधी नवा ड्रेस आणून नाही गेला. आई पोरीनं फाटके कपडे घातले, पण बापाकडे कधी अपेक्षा केली नाही की माझा बाप मला नवे कपडे आणून दे, कधीच अपेक्षा नाही केली. पोरीनं फाटके कपडे शिवून घातले हो महाराज, पण म्हणले नाही बाबा मला कधी नवे कपडे आणून द्या, कधीच कधीच अपेक्षा केली नाही. एक दिवस जेवायला बसलो, भाजीत मीठ कमी होतं, तिच्या आईनं भाजी केली ती. भाजीत मीठ कमी होतं, जसं ताट घेतलं तसं झपकन फेकून त्या पोरीच्या तोंडावरती मारलं. आई त्या पोरीनं पडलेलं ताट उचललं, पण बापाला शब्दही मागे फिरून नाही बोललेली ती पोरगी. दप्पाने सांगितलं, पोरगी लहान होती, कळत नव्हतं. तांब्या घेऊन पोरगी आली, त्याच्यामध्ये बोट फुटलेलं दिसलं. बोट
फक्त तेवढाच मनात राग आला. तांब्यामध्ये जे पोट फुटलेलं दिसलं ना, तसा तांब्या धरला ना, भिंतीला फेकून मारला. पोरगी पळत गेली, तांब्या उचलून घेतला, बाबा बाबा करत पोरगी निघून गेली. पण पोरगी ते मागे फिरून बोलली नाही, ती ही पोरगी. कसं जाऊ महाराज तिच्या जवळ? त्या लेकराला कधी प्रेमानं बोललोच नाही ना हो. आयुष्यभरात त्या लेकराला कधी प्रेमानं बोललो नाही. कसं जाऊ त्या पोरी जवळ? आज कळतंय माझी पोरगी मला सोडून जाणार आहे. कसं जाऊ त्या पोरी जवळ? सांगितलं दादा माफ करा गड्या, पण शेवटचं 10 मिनिट आहेत. 10 मिनिटानंतर पोरगी पाहुणी होणार आहे. एकदा लग्न लागून गेली ना, एकदा लग्न लागून ती जर सासरी नांदायला गेली ना, ती तिकडची होणार आहे. 10च मिनिटं पोरगी तुमचे 2 शब्द प्रेमानं बोला हो. गाडी निघत होती, आमचं सांगण्याचं चालूच वर बापाला. गाडी निघणार, पोरगी काय गाडी निघू दे ना. काच उघडा होता, पोरगी मागे फिरून बघायची माझे बाबा. आता शेवटचं जाता जाता तरी बोलतील बरं, जाता जाता तरी बोलतील बरं. आम्ही सांगत होतो दादा काही म्हणा, पण 2 शब्द पोरीला प्रेमाचे बोलावं. बाप ढसा ढसा रडतोय आणि सांगतोय महाराज कसं जाऊ? शेवट बापाने थट काहीच केलं आणि एकदा पहिला आवाज दिला, दीदी. बाई बापाला बोलणार नाही, शेवटचं जाता जाता बोलला. विनंती केली बापाकडे. बापाचा आवाज ऐकला आणि पोरगी गाडीच्या खाली उतरली. जशी कडकडून बापाला मिठी मारली, तसा बाप ढसा ढसा रडू लागला. अहो आयुष्यभर न बोललेला बाप होता हो. धाय मोकल्यापणानं बाप रडत होता. पोरीचा मागचा पाठीचा पदर ओला होईपर्यंत बाप रडत होता आणि बापाची पाठ ओली होईपर्यंत ती पोरगी रडत होती. हे बापाचं काहीच असतं. हा बाप असतो पोरगी. त्या बापासाठी आपण सगळं पाहिजे, त्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. तो बाप सांगू कसा असतो? आयुष्यभर नशिबाशी झटला, आयुष्यभर नशिबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. तो बाप असतो, त्या बापाची सेवा आपण केली पाहिजे. झालेली सेवा माझ्या गुरुवरांच्या चरणावरती सेवेला समर्पित करतो आणि पूर्ण विराम देतो. विठ्ठल हो. उद्या महाराजांचं इको कमी करा. उद्या महाराजांचा समाधी सोहळा नवे तर संजीवन समाधी सोहळा आहे आणि 7 दिवस चालू असलेल्या कीर्तनामध्ये कोणी येऊ शकलं नाही. बऱ्याचशा अडचणी असतात. महिला भगिनींनी मायमाऊलींनी पूर्ण या ठिकाणी हजेरी लावली. पण आता उद्या सर्वांनी, काही संत पण एका जातीचे नाहीये, त्यांना विभागू नका, पण प्रत्येकाला उद्या टाळी वाजवावी, गुढी उभारावी. पंढरीत जाणं शक्य नाही प्रत्येकाला. तर आपल्या बालाजी महाराजांचं मोठं एक ग्रामदैवत आपले बालाजी महाराज, आणि त्यांच्या गावामध्ये आपल्याला प्रत्येकानं या संतांच्या समाधी सोहळ्यानिमित्त या गावाला प्रदक्षिणा मारायची आहे. त्याकरता उद्या सकाळी ठीक 9 वाजता महाराजांची पालखी दिंडी मिरवणूक या ठिकाणाहून निघेल. त्याच्या अगोदर सकाळी 6 वाजता महाअभिषेक होईल महाराजांच्या मूर्तीला. त्यानंतर 9 वाजता या ठिकाणाहून सर्व समाज बांधवांनी, भाविक भक्तांनी, महिला भगिनींनी मोठ्या जल्लोषाने, तमाम संख्येने आणि मोठ्या भक्तिभावाने आपल्या दारामध्ये गुढी लावायची आहे. रांगोळ्यांनी पूर्ण आपला भाग हा सुशोभित करायचा आहे, सगळा सार्वजनिक करायचा आहे. आणि या ठिकाणी येताना महिला भगिनींनी सुद्धा तुमची एक जबाबदारी आहे तुमच्यावर, की काय महाप्रसादासाठी पोळ्या लवकरात लवकर आणून द्या. त्यानंतर कोणीही घरी राहू नका. हात जोडून विनंती आहे, सर्वांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हा.
झालेली सेवा महाराजांनी या ठिकाणी आपल्या समोर सुंदर असं आणि वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी संतांचं मांडलं. त्याबद्दल महाराजांचे या संत शिरोमणी सावता महाराज मंदिर उत्सव समिती आजचे महाराजांना लाभलेले यजमान प्रदीप भाऊ कौशल्याबाई विठ्ठलराव वाघ यांनी सुद्धा सुंदर महाराजांचं आदरातिथ्य केलं, नियोजन केलं आणि असेच कीर्तनकार, भरेचे कीर्तनकार या समाजाला उपदेश देण्यासाठी यांची गरज आहे. त्यामुळं गुरुवर्य निकम बाबा यांच्या आशीर्वादाला महाराजांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो असं सावता महाराजांची प्रार्थना करतो. त्याचबरोबर प्रदीप भाऊ समोर येतील आणि महाराजांचा सत्कार करतील. तुकाराम त्याचबरोबर सकाळी जेव्हा दिंडी प्रदक्षिणा मंदिरामध्ये वापस येईल त्यानंतर दुपारी बरोबर 1:15 गुरुवर्य निकम गुरुजी बाबांच्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होईल. त्यानंतर दहीहंडी फुटेल आणि त्यानंतर 3 वाजेनंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. तरी तोपर्यंत सर्व समाज बांधवांनी, भाविक भक्तांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवायची जबाबदारी प्रत्येकाच्या खात्यावर बाबांच्या आशीर्वादाला आदेशाने देतोय असं समजून उद्या सर्वांनी या कार्यक्रमाला यायचे. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शिरोमणी सावता